अनेक वचनी दिसलं ऑप्शनमध्ये, अनेक वचनी इथे अनेक वचनी दिसायला लागलं आणि इथे अनेक वचनी दिसायला लागलं. इथं अनेक वचनी अनेक वचनी आपण काढून टाकणार. फक्त आणि फक्त एकच ऑप्शन बरोबर असू शकते, ते बी वाच. आता मी बघा कोणता नियम वापरला का, नाही वापरला. समजलं का कशा पद्धतीने मी याला क्लिक केलेलं आहे. या प्रश्नाला सहज तुम्हाला सोडवता येते, फक्त माइंड. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी ग्रामरचे तुम्हाला मोठे मोठे प्रश्न फक्त 5 सेकंदात सोडवायचे आहे का? इंग्रजी ग्रामर सोडवत असताना मोठे मोठे जे प्रश्न राहतात ते तुम्हाला वाचायला आणि समजायला, आकलन व्हायला बराचसा वेळ लागतो. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर आजचा व्हिडिओ कन्सिस्टन्स पाहिला, संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला, तर मी तुम्हाला इथं गॅरंटी देतो की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कोणताही मोठा प्रश्न फक्त आणि फक्त 5 सेकंदात सोडवणार आहात. मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो इंग्रजी ग्रामरचा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट यावर विचारले जाणारा सर्वात महत्त्वाचा PYQ सेशन. आपण ऑलरेडी भरपूर लेक्चर टाकलेले आहे इंग्रजी व्याकरणाचे. तर आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही विचार करतो म्हटलं आदिवासी विभाग चौकीदार पदासाठी IBPS, विचार करा IBPS तुम्हाला इंग्रजी ग्रामर 25 मार्कासाठी विचारणार आहे. म्हणजे पोलीस भरती सोडता तुम्हाला इव्हन सर्वच पेपरमध्ये तुम्हाला काय विचारले जाईल, तर इंग्लिश ग्रामर विचारलं जाईल. खूप इम्पॉर्टंट आहे, कारण AIचा जमाना आहे. हे व्हिडिओज तुमच्यासाठी मी बनवत आहे, तर याच्यामध्येही तुमचा काही फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पाहायचा आहे. बघा TETची एक्झाम येणार आहे, MPSC, वनरक्षक, TCS, IBPSच्या जेही एक्झाम राहतात त्यासाठी हा लेक्चर तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. मोठे मोठे प्रश्न गार केले फक्त 5 सेकंदात. ओके, अशा पद्धतीने आपण पाहूया. बघा तुम्हाला 100% सांगतो की आजच्या लेक्चरमधून तुम्ही खूप सारे रूल्स आणि शॉर्ट ट्रिक्स पाहणार आहे, जेणेकरून तुम्ही कोणताही मोठा प्रश्न 5 सेकंदात कॅप्चर करू शकता. थोडासा विश्वास ठेवा, संपूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही इथून नाराज होऊन गेले तर मग डबल चॅनलला येऊ नका. ओके, चला पहिला जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे बघा. पहिले केअरफुली तुम्हाला सांगतो, कोणत्याही सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला सोडवत असताना, म्हणजे एरर बेसिसचे क्वेश्चन सोडवत असताना तुम्हाला वाचता आलं पाहिजे. भले इंग्रजी तुम्हाला अर्थ नाही समजला तरी चालते, पण समजलं पाहिजे. बघा काय म्हटलेलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता करेक्ट सेंटेन्स सगळ्यालाच माहित राहील करेक्ट सेंटेन्स काय आहे की नाही. आपल्याला काय विचारलं ते क्वेश्चन मध्ये, तर करेक्ट सेंटेन्स कोणता आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काहीच वाचता येईना, समजायलाच नाही काही. आता आपण करायचं काय, आयदर ही ऑर यू आर गोइंग टू पे द डॅमेज. आता हे आपण वाचलेलं आहे. आता तुम्हाला नियमच माहित नाही, तर तुम्ही या प्रश्नाला वाचूपर्यंत तर तुम्ही सर 5 सेकंदच्या वर झाले सर, आता करू काय. तुम्ही तर सांगितले होते 5 सेकंदात सोडवायला. आता हे कधी विचार करायचा आणि कधी सोडवायचा याच्यातच आपला टाइम जाते. एक गोष्ट लक्षात घ्या, मी रूल देतो. हे बघा, एकेकाला रूल. पहिल्या प्रश्नाचा रूल काय आहे बघा, आयदर ऑर. पहिले समजून घ्या, आयदर ऑर. ओके, त्याच्यानंतर नायदर नॉर. ओके, आयदर ऑर, नायदर नॉर. त्याच्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो, ऑल्सो. याने वाक्याची सुरुवात होत असेल तर दुसऱ्या कर्त्यानुसार काय घ्यायचं, सेकंड सब्जेक्टनुसार वर्ब घ्यायचे आहे. वर्ब कोणत्या सब्जेक्टनुसार घ्यायचे, सेकंड सब्जेक्टनुसार. मग पहिला प्रश्न बघा आपण वाचायचा. इथं आयदर आणि ऑर दिलेला आहे. आयदर ऑरने म्हणजे 2 कर्ते आपण जोडतो. हा पहिला कर्ता झाला, हा दुसरा कर्ता झाला. मला आता वाचता येईन, समजा मी असा विचार करायला लागलो की मला हे रूल माहित आहे आणि मी काय करणार, आयदर ऑरने वाक्याची सुरुवात झाली हे चेक करणार आहोत. मग मी म्हटलं की हा पहिला कर्ता झाला, हा दुसरा कर्ता झाला. आपल्याला येणारी वर्ब जी आहे या सेकंड सब्जेक्टनुसार आपल्याला इथं वर्ब आली पाहिजे. मग यू सोबत आपण आर वापरतो, बरोबर आहे. पहिला सेंटेन्स बरोबर आहे. हा रूल तुम्हाला क्लिअर झाला असेल. म्हणजे आयदर ऑरने वाक्याची सुरुवात हो, नायदर नॉरने वाक्याची सुरुवात हो, नॉट ओनली बट ऑल्सोने वाक्याची सुरुवात हो. सेकंड सब्जेक्टनुसार आपल्याला काय वापरायचे आहे, वर्ब वापरायची आहे. तर मग तुम्ही चेक करा, इथं मी सेकंदात या प्रश्नाला सोडवलेला आहे, बरोबर आहे. ओके, आणखी दुसरं वाक्य जर वाचतो म्हटलं, मला येते इच ऑफ द. ओके, इच ऑफ द. बघा आता हे झालं काय, कंजंक्शन. हे आहे कंजंक्शनचा रूल, कंजंक्शन्स. ओके, हे कंजंक्शन्सचा रूल आहे. त्याच्यानंतर बघा हा रूल काय आहे, इच ऑफ द
आयदर ऑफ द, नायदर ऑफ द याने जर वाक्याची सुरुवात होत असेल तर येणारं नाव अनेक वचनी पाहिजे. येणारे नाव कसे असले पाहिजे बघा, इथं तुम्हाला सांगतो तसं तसं नोट डाऊन करायचं आहे. इच ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली तर इच ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली तर हे येणारं नाव अनेक वचनी पाहिजे, अनेक वचनी आहे. येणारी क्रियापद इथं जी राहील ती एक वचनी पाहिजे. हॅव हॅज पैकी आपण एक वचनी क्रियापद वापरणार, इथं हॅज, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. हे वाक्य काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं काय पाहिजे होतं, हॅज पाहिजे होता. आता मी तिसरा रूल वापरायला लागलो बघा, द होल ग्रुप. आता मी संपूर्ण ग्रुपची गोष्ट करायला, जेवढाही ग्रुप आहे त्या संपूर्ण ग्रुपची गोष्ट करायला, एकच ग्रुप आहे. ओके, आता इथं येणारं नाव जे आहे होल ग्रुप ऑफ, ओके, पेडिट्रिशियन्स. आता इथं आपण या होल ग्रुप म्हणजेच या ऑफच्या नावानुसार आपण इथं क्रियापद वापरत असतो, पहिल्या नावानुसार. ओके, द होल ग्रुप, याच्यातला कर्ता कोणता आहे, होल ग्रुप आहे, म्हणून इथं वॉज बरोबर आहे, एक वचनीच आहे. कारण होल ग्रुप म्हणजे एका ग्रुपची गोष्ट करायला लागलो, इथं वॉज बरोबर आहे. म्हणजेच बघा आपल्याला ऑप्शन मध्ये काय चेक करणं आहे, करेक्ट सेंटेन्स ए आणि सी कोणता बरोबर आहे. ए आणि सी बरोबर कुठं आहे, ए आणि बी, बी आणि सी, ए आणि सी हे बरोबर. ऑप्शन क्रमांक तिसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आय होप की तुम्हाला पहिला प्रश्न कशा पद्धतीने मी टॅकल केलेला आहे ते समजलं असेल. बघा सिंपल गोष्ट आहे, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो याने जर वाक्याची सुरुवात होत असेल तर सेकंड वर्ब नुसार, सेकंड सब्जेक्ट नुसार आपल्याला वर्ब वापरावे लागते. सेकंड सब्जेक्ट अनेक वचनी असेल तर अनेक वचनी वर्ब, सेकंड सब्जेक्ट एक वचनी असेल तर एक वचनी वर्ब आपल्याला तिथं वापरावी लागते. हे लक्षात ठेवायचं आहे. मग इच ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली तर येणारे नाव अनेक वचनी पाहिजे. येणारे नाव अनेक वचनी नाम, अनेक वचनी नाम. ओके, क्रियापद कशी पाहिजे, एक वचनी क्रियापद. हे लक्षात ठेवायचं. इच ऑफ द, आयदर ऑफ द, नायदर ऑफ द, समजलं, हे लक्षात ठेवायचं आहे. ते झाले काय तर इच ऑफ द, आयदर ऑफ द, नायदर ऑफ द, नन ऑफ द, त्याच्यानंतर एव्हरी वन ऑफ द, असे जे नाम हे आहे सर्वनाम, त्याला आपण म्हणतो का इंडेफिनिट प्रोनाउन. तर याच्यानंतर येणारी नाम कशी असली पाहिजे, अनेक वचनी असली पाहिजे. क्रियापद कशी असली पाहिजे, क्रियापद एक वचनी पाहिजे. समजलं. आणि होल ग्रुपची गोष्ट करायला लागलो इथं आपण, तर संपूर्ण एकच ग्रुप आहे त्याची आपण गोष्ट करायला लागलो, म्हणून ते येणारा क्रियापद या होल ग्रुपनुसार आपण इथं घेत असतो. ओके, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आता तुमच्या स्क्रीनवर आहे. दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, काय म्हटलेलं आहे, चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ओके, आता इनकरेक्ट म्हणजे आपल्याला चुकीचं आता आपल्याला शोधायचं. कशा पद्धतीनं शोधणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडं जरी आलं ना, थोडं जरी आपल्याला समजलं की आपल्याला कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचे, तुम्ही सहज या प्रश्नाला सोडवू शकता. बघा मी कशा पद्धतीने याला टॅकल करतो. सिंपल गोष्ट आहे, आपण वाक्य वाचायचं, जोसेफ इज व्हेरी क्लिअर, बरोबर आहे, याच्यामध्ये काहीही चूक नाही, हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर माय फादर इज फार्मर, बरोबर आहे, माझे वडील फार्मर आहे, शेतकरी, अशा पद्धतीने. आता लक्षात घ्या, तिसरं वाक्य आहे, कॅरेक्टर अँड नॉट लुक्स, लुक्स मॅटर इन द लॉंग रन. आता बघा कॅरेक्टर काय म्हटलेलं आहे, कॅरेक्टर अँड नॉट लुक्स, हे जे वाक्य आहे इथं बघा, कॅरेक्टर हा एकवचनी आहे. कॅरेक्टर हा नाव कसं असायला पाहिजे, एकवचनी नाव आहे. मग येणारी क्रियापद जी आहे याच्यानुसार आपण इथं मॅटर ही क्रियापद वापरलेली आहे. मॅटर ही क्रियापद आहे, तर मग इथं बघा यस लागलेलं नाही आहे. मग हे वाक्यातनी आपल्याला काय, क्रियापद जर एकवचनी असेल तर आपण वर्बला काय लावतो, वर्बला यस किंवा ईएस लावतो. ओके, कोणताही नामानुसार. ओके, मग इथं आपल्याला हे वाक्य बरोबर आहे का नाही, तर हे वाक्य चुकलेलं आहे. इथं आपल्याला यस पाहिजे होता, मॅटर्स पाहिजे होतं. ओके, मग विच सॉरी, इथं व्हाईल वर्किंग विथ द अदर्स वी हॅव टू हेल्प इच अदर. आता मला एक सांगा, इथं आपण एकापेक्षा अनेक गोष्टीची घटकाची गोष्ट करायला लागलो. ज्या वेळेस बी आपण एकापेक्षा अनेक घटकाची गोष्ट करत असेल तर इच अदरच्या जागेवर काय पाहिजे आपल्याला, वन अनादर, वन अनादर पाहिजे. इथं काय पाहिजे, म्हणजे दोनपेक्षा अधिक घटक असेल, दोनपेक्षा अधिक व्यक्ती असेल तर आपण वी सोबत काय वापरणार, इच अदर. ओके, इच अदरच्या जागेवर काय वापरणार, सॉरी इथं चुकलेलं आहे आपलं इच अदर, तर इथं वापरणार आपण वन अनादर. इथं वन अनादर पाहिजे होतं, मग हे चुकलेलं आहे. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला दोन चुकलेले आहेत. कोणते दोन चुकलेले आहेत तुम्हाला कळाले असेल. चला समोरचा प्रश्न पाहूया. इथं ऑप्शनच नाही दिलेले आपल्याला. चला काय हरकत नाही, समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न काय म्हटलेला आहे. आता ह्या प्रश्नाला तुम्ही टॅकल करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही टॅकल करून
प्रश्न जे आहे तुम्ही सोडवल्याच्या बाद कमेंट बॉक्समध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कितपत समजते हे मला नंतर कळेल. ओके, चुकलं तर चालते, काही हरकत नाही. व्यक्ती चुकता शिकत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न सोडवण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रपरिवाराला ही लिंक शेअर करायचा, जोही इंग्रजीची तयारी करण्याची इच्छुक असेल तो. आणि सोबतच तुम्ही एक कमेंट करत जा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मौल्यवान असते. तुमची एक कमेंट माझ्या भविष्यासाठी खूप चांगलं आहे आणि माझं जे ज्ञान तुम्हाला मिळायला लागलं ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग आपण एक दुसऱ्याला काय करू, थोडंसं पुश करण्याचा प्रयत्न करू, समोर ढकलण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच आपण त्याचा प्रगतीचा प्रयत्न करू. ओके, बघा इथं काय म्हटलेलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इथं आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे की करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे, जास्त नाही वाचलं तरी चालते. बघा इथं काय म्हटलेलं आहे, रामा और हरी मस्ट लेंड देअर हँड्स. आता बघा जनरल गोष्ट आहे, हा एक करता आहे रामा. ओके, रामा एक करता, हा एक करता आहे, आपण ऑरने जोडला, बरोबर आहे. मग हे करते जे आहे एकवचनीच करते आहे. दोन करते ऑरने आपण जोडले तर दोन्ही करते जर एकवचनी असेल, राम बी एकवचनी आहे आणि हरी बी एकच वचनी आहे, मग येणारी क्रियापद आपल्याला एकवचनी पाहिजे. मग मस्ट ही एकवचनीच क्रियापद आहे. मस्ट कशी आहे, मस्ट ही एकवचनीच क्रियापद आहे. अनेक वचनीमध्ये आपण त्याला मस्टच लिहितो, हे लक्षात ठेवायचं आहे. हे तर बरोबर आहे. मग इथं लक्षात घ्या, जर इथं बघा हा एकवचनी आहे, हा एकवचनी आहे, मग येणारा जे सर्वनाम असेल, सर्वनाम बी आपल्याला एकच वचनी पाहिजे. मग देअरच्या जाग्यावर काय होईल, देअरच्या जाग्यावर काय होईल, तर मग हीज होईल. काय होईल, हीज. अशा पद्धतीनं आपण त्याला देअरच्या जाग्यावर काय करू शकतो, हीच करू शकतो. पहिलं इथं चुकलेलं आहे. ओके, करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. त्याच्यानंतर बघा नन ऑफ माय बुक लॉट्स. हे बघा नन ऑफ लॉस्ट बुक्स. बघा काय म्हटलेलं आहे, नन ऑफ माय लॉस्ट बुक्स वेअर. आता मी तुम्हाला ऑफ द दिलेला आहे, नन ऑफ द, एव्हरी वन ऑफ द. बघा इथं नियम लिहून देतो, एव्हरी वन. ओके, नो वन. त्याच्यानंतर नन. त्याच्यानंतर बघा सम वन. ओके, त्याच्यानंतर समथिंग. ओके, हे जे आहे समथिंग, समबडी असे जे राहतात. बघा समथिंग, समबडी. हे बघा बडी, सिंपल गोष्ट आहे, इथं लिहून देतो तुम्हाला समजून घ्या. बडी आहे. ओके, बडी ज्या नावाच्या शेवटी, ज्या सर्वनामाच्या शेवटी बडी येते, वन येते. ओके, किंवा थिंग येते. ओके, थिंग येते. यानंतर असणारा नाव कसं असलं पाहिजे, नाव पाहिजे अनेक वचनी. आणि क्रियापद कशी पाहिजे, क्रियापद एकवचनी पाहिजे. कशी पाहिजे, एकवचनी. ओके, हे रूल तुम्ही लक्षात ठेवून घ्या. काय म्हटलेलं आहे आता बघा, इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर नन ऑफ माय बुक्स. इथं बुक्स आहे, अनेक वचन नाम आहे, परंतु येणारी क्रियापद जी आहे वेअर नाही पाहिजे आपल्याला. इथं काय पाहिजे, वॉच पाहिजे. तिथं काय पाहिजे असते आपल्याला, वॉच पाहिजे. एक वचनी क्रियापद आपल्याला वापरायला लागते. भले नाव इथं याच्यानंतर येणारं नाव जे आहे अनेक वचनी असलं तरी आपल्याला क्रियापद कशी असली पाहिजे, एक वचनी असली पाहिजे. म्हणजेच हे बघा, पहिलंही चूक आहे, दुसरंही चूक आहे. आपण तिसरं चेक करूया. इच ऑफ द एम्प्लॉईज, बरोबर आहे. इच ऑफ द एम्प्लॉईज. बघा इच ऑफ, एव्हरी वन ऑफ, थिंग ऑफ, जे बी आहे याच्यानंतर येणारी नाव, याच्यानंतर येणार नाव अनेक वचनी आहे. हे अनेक वचनी नाम आहे. ओके, क्रियापद आपल्याला एक वचनी पाहिजे. वाज आपण वापरतो, वेअरच्या जागेवर काय वापरतो, एक वचनीमध्ये आपण वाज वापरतो. हे बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन कोणतं शोधायचं, ओनली सी. सहज, मी कोणता अर्थ काढत नाही आहे, मी कोणतं तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये समजून सांगत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्या शब्दाच्या शेवटी, म्हणजेच ज्या सर्वनामाच्या शेवटी इंडेफिनिट प्रोनाउन म्हणतो आपण त्याला, बडी, वन किंवा थिंग आलं, येणारं नाव कसं असलं पाहिजे, अनेक वचनी, आणि येणारी क्रियापद एक वचनी असली पाहिजे. ओके, आता बघा हे सर्व काय आहे, एक वचनीच क्रियापद आहेत, एक वचनीच नाम आहे आणि एक वचनीच यासोबत क्रियापद वापरावं लागते. परंतु ऑफ द आलं वाक्यात तर येणारं नाव अनेक वचनी पाहिजे, येणारी क्रियापद एक वचनी पाहिजे. ओके, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा काय म्हटलेलं आहे, चौथा प्रश्न. बघा एक मिनिट, चौथा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे आपण चेक करूया. एक मिनिट.
चौथा प्रश्न बघू काय झालेला आहे बघा. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ब चुझिंग द वन फ्रॉम आन्सर ऑप्शन. ओके, बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला याच्यातून एक वर्ब शोधायची आहे, करेक्ट वर्ब शोधायची आहे. बघा इथं आपल्याला समजलेलं आहे की करेक्ट वर्ब शोधायची आहे, बस आपल्याला एवढंच वाचायचं घेणं देणं आहे. मग काय म्हटलं, अकॉर्डिंग टू द प्रेझेंट मार्केट रेट 12 डझन, रिकामी जागा 100 रुपीज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस बी आपण प्रेझेंटची गोष्ट करायला लागलो, साध्या वर्तमान काळाची गोष्ट करायला लागलो, आपण साध्या वर्तमान काळात काय लावतो, वर्बचा पहिला फॉर्म तर येतेच, सोबत वर्बचा पाचवा फॉर्म म्हणजे काय, वर्बला यस किंवा ईएस लागलेला राहतो, त्याला आपण पाचवा फॉर्म म्हणतो. मग आपल्याला इथं अकॉर्डिंग टू द प्रेझेंट मार्केटची गोष्ट कोणाची गोष्ट करायला लागलो आपण, प्रेझेंट मार्केटची गोष्ट करायला लागलो. मग हे जे आहे प्रेझेंट मार्केट आणि याच्यासोबत बघा आपण काय वापरणार इथं, तर वर्बला यस किंवा ईएस वापरावं लागतं. कोणतंही नाऊन असेल, नाम दिलं असेल तर आपण वर्बला यस किंवा ईएस लावत असतो. मग वर्बला यस किंवा ईएस कुठं दिसायला लागला, तर हे येणार नाही, कारण प्रेझेंटची गोष्ट करावं लागलं, हॅव येणार नाही आपल्याला. कॉस्टला यस लागलेलं नाही. ओके, इज कॉस्टिंग पाहिजे होतं, मग आयएनजी लागते, तर हे येत नाही. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 1 COST, कॉस्ट. अशा पद्धतीने आपण इथं लावू शकतो. समजलं, क्लिअर असेल. समोर जाऊया. समोरचा पाचवा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, हा सोडवायचा आहे. आयडेंटिफाय द सेंटेन्स फ्रॉम अबाव विच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ओके, फॉलो द सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. बघा काय म्हटलेलं आहे, तर कोणतं वाक्य आहे जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला फॉलो करते. काय म्हटलेलं आहे बघा, मी तुम्हाला आत्ताशी नियम लिहून दिलेले आहे. आयदर ऑफ द, ओके, 2 बुक्स, आयदर ऑफ द, नायदर ऑफ द, हे जे आहे येणारे वाक्य आपण आयदर ऑफ द, नायदर ऑफ द ने सुरू झालेले आहे, बरोबर आहे. मग बघा इथं काय करायचं आहे, येणारं नाव कसं असलं पाहिजे, अनेकवचनी, बरोबर आहे, आणि येणारी क्रियापद एकवचनी, हे वाक्य बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर इच ऑफ द डीज ने वाक्य सुरुवात झाली, चला काय हरकत नाही. डीज शॉप्स हे अनेकवचनी नाव आहे, बरोबर आहे. इच सोबत इच ऑफ द ने वाक्य सुरुवात झाली, येणार नाव अनेकवचनी पाहिजे, येणारी क्रियापद एकवचनी पाहिजे, बरोबर आहे. ओके, चला मी काहीही अर्थ काढत नाही, फक्त सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, कशा पद्धतीने सोडवायचा आहे. बघा, एव्हरी वन ऑफ डीज बरोबर आहे, वर्कर्स, येणारी क्रियापद एकवचनी पाहिजे, इज बरोबर आहे, एकवचनीच क्रियापद आहे, आपण प्रेझेंटमध्ये वापरतो. चला 3 वाक्य इथं बरोबर आले. आता चौथं चेक करूया. वन ऑफ दोज कॅन्डिडेट्स. आता वन ऑफ द ची वाक्याची गोष्ट सुरू आहे, मग वन ऑफ द ने वाक्याची सुरुवात झालेली आहे. मग सुरुवात झाली तर येणारं नाव अनेकवचनी पाहिजे आणि येणारी क्रियापद आपल्याला इथे एकवचनी पाहिजे. इज पाहिजे होतं, इथं आर दिलेला आहे, चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे, समजलं. अशा पद्धतीनं डी चुकलेला असेल, डी चुकलेला आहे. आणि इथं आपण चेक करूया ऑप्शन. बघा याच्यात मी 2 चुकलेले दाखवलेले आहे. पहिल्या याच्यात ए आणि डी दिलेला आहे, दुसऱ्या याच्यात बी आणि डी दिलेला आहे, तिसऱ्या याच्यात ए आणि बी दिलेला आहे, चौथ्या याच्यात सी आणि डी दिलेला आहे. तुम्हाला वाटतं कोणतं बरोबर आहे की कोणतं चुकलेलं आहे. बघा माझ्या हिशोबाने तर नियमानुसार हा चुकलेला आहे, चौथा. ओके, मग तुम्हाला इथं ऑप्शन चुकीचे दिलेले आहे, ज्याच्यात डी आहे. ओके, डी आहे म्हणजे इथं आपण जे पेपरमधलेच क्वेश्चन आहेत हे ऑप्शन तुमचे चुकीचे आहे. ओनली डी काय म्हटलेलं आहे, चुकलेला आहे. ओके, 3 बरोबर आहेत याच्यामध्ये, ओनली डी चुकलेला आहे, वरचे 3 बरोबर आहे, एबीसी बरोबर आहेत. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वन विभागाची ऍड येणार आहे. जर तुम्हाला वन विभागासाठी तयारी करायची असेल, बेस्ट तुम्हाला इंग्रजी, गणित, मराठी आणि चालू घडामोडीचे क्लासेस लावायचे असतील, किंवा मग तुम्हाला रनिंगची तयारी होत नाही आहे घरी बसल्या बसल्या, तर तुम्हाला जर अकॅडमी जॉईन करायची असेल तर वनरक्षकची आणि वनसेवक पदाची आम्ही तयारी करून घेणार आहोत. लेखी प्लस फिजिकलची ही बॅच असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मर्यादितच प्रवेश मिळणार आहे आणि ऑफरमध्ये बॅच असल्यामुळं या बॅचची फी तुम्ही ऐकून विचार करसाल, संपूर्ण महाराष्ट्रात एवढी फी नाही लेखी प्लस फिजिकलची, तर 4,999 रुपयेच फी आहे आपल्या बॅचची. तुम्ही त्याच्यामध्ये लेखी प्लस फिजिकलचे क्लासेस करू शकता. मग तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर आपली ऍडमिशन बुक करायची आहे. 9011373882 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा एवढंच नाही तर या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, सर्व विषय, अंकगणित, बुद्धिमत्ता, कन्सेप्ट ट्रिक्सनुसार, इंग्रजी व्याकरण, अशाच पद्धतीच्या कन्सेप्ट ट्रिक्सनुसार मी तुम्हाला शिकवणार आहोत. संपूर्ण नोट्स सुद्धा देणार आहोत. मराठी व्याकरण तुम्हाला शब्दार्थ सहित सगळं इंग्रजी व्याकरण शब्दार्थ सहित तुम्हाला शिकायला मिळणार आहे.
बघा यामध्ये आणखी तुम्हाला जीकेचे लेक्चर पाहायला मिळतील आणि चालू घडामोडीचे लेक्चर सुद्धा तुम्हाला याच बॅचमध्ये मिळणार आहे बघा. त्यानंतर परीक्षा पॅटर्ननुसार तुम्हाला सर्व काही शिकवण्यात येईल. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असेल विद्यार्थी मित्रांनो. दर आठवड्याला सराव पेपर असेल. डेली डाऊट सेशन असते. त्यानंतर नोट्स आणि PDF तुम्हाला सोडवायला मिळेल अशा पद्धतीचे. आणि या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिन्यासाठी देण्यात आलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे, लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शक असतील. तुम्हाला एकदाच प्रवेश घ्यायचा आहे आणि ही बॅच कंप्लीट केल्याच्या बाद तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही कोणती स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुमच्यात एक कॉन्फिडन्स लेवल राहील की आम्ही इथं काहीतरी चांगलं वेगळं शिकलेलं आहोत. ओके, 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. काय म्हटलेलं आहे, 6वा प्रश्न सोडवण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्र परिवाराला लिंक शेअर करत चला आणि एक कमेंट तुम्हाला करायचीच आहे, कारण कमेंट तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहते. तुमची कमेंट चुको यो काही असो तुम्ही कमेंट करा. कमेंट खूप महत्त्वाची आहे. बघा काय म्हटलेलं आहे, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलेलं आहे. मग मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं बघा, यू आर प्रोहाबिटेड फ्रॉम स्मोकिंग हिअर. आता बघा प्रोहाबिटेड फ्रॉम स्मोकिंग. ओके, आता बघा प्रोहॅबिटेड सोबत आपण फॉर्म वापरतो, बरोबर आहे. ओके, आणि यू सोबत आर वापरतो, काही हरकत नाही. स्मोकिंग म्हणजे स्मोकिंगच आपण त्याला म्हणतो. तुम्ही कुठेही पहा, पिक्चरच्या टॉकीजमध्ये पहा की कुठेही जा, सार्वजनिक ठिकाणावर तुम्हाला लिहिलेलं राहील की स्मोकिंग इज प्रोहॅबिटेड हिअर किंवा मग फ्रॉम हिअर अशा पद्धतीचं वाक्य दिलेलं राहील बघा. तर हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, नायदर प्राईड नॉर प्रेसिजर अफेक्ट्स हिम. बघा ना, इथं काय नायदर आणि इथं नॉर दिलेला, हा एक करता जोडला आपण प्राईड आणि हा एक करता जोडला दुसरा. ओके, याच्यानुसार इथं येणारी क्रियापद पाहिजेत. हे पाप याला काय म्हणतो, प्रोज्युडाईस अफेक्ट्स. इथं काय होईल, बरोबर आहे. इथं यस लागलेला आहे. एकच वचनी पाहिजे. एक वचनी नाव असल्यामुळे इथं एकच वचनी पाहिजे. हेही वाक्य बरोबर आहे. काय म्हटलेलं आहे तिसरं बघा, द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन्स. आता बघा एक कमिटी आहे, हा समूहवाचक नाम आहे. समूहवाचक नाम असल्यामुळं काय होईल माहिती आहे का, समूहवाचक नाम असेल तर एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात राहते. हे जे नाव आहे एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात राहते. बघा आता एकवचनी कसं राहील, शोधायचं कसं याला. इथं डिवाइड झाले, ते इथं काय झाले, डिवाइड झाले म्हणजे एकाचे 2 भाग झाले. काय झालं, एकाचे 2 भाग झाले, अनेक भाग झाले. अनेक भाग झालं तर इथं येणारी क्रियापद जी आहे आपल्याला अनेक वचनी पाहिजे, परंतु इथं एक वचनी दिलेली आहे. जर मी असं म्हटलं, द कमिटी ही कमिटीची स्पेलिंग खूप वेळेस येते. कमिटी इज कंबाइंड इन इट्स डिसिजन किंवा मग ओपिनियन. बघा आता इथं बघा, द कमिटी हे वाक्य मी ॲज इट इज लिहिलं. इथं कमिटी इज वापरलेलं आहे. कंबाईंड म्हणजे काय झालं, ते एकत्र झाले म्हणजे एकच झाले आणि एकवचनी क्रियापद आपल्याला तिथं वापरावे लागते. मग इथं इट्स वापरलं, देअरच्या जागेवर इट्स. ज्यावेळेस ते एकत्र येतील तर इट्स वापरायचा आहे आणि जर ते अनेक झाले तर मग देअर वापरायचा. डिवाइड झाले तर ते देअरच वापरायचं. ते बरोबर होतं, परंतु इथं वर्ब चुकलेली आहे. मग बघा याच्यामध्ये हा चुकलेला आहे सी. 1 व 2 बरोबर आहे. ओके, 1 व 2 बरोबर आहे म्हणजे ओनली ए अँड बी करेक्ट आहे. ओनली ए अँड बी करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न बघूया. काय म्हटलेला आहे 7वा प्रश्न. 7वा प्रश्न हे तुम्हाला सोडवायचा आहे. आता तुम्हाला समजलं असेल भरपूर पैकी. काय म्हटलेलं, फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट वर्ब. इथं अप्रोप्रिएट आपल्याला वर्ब वापरायचे आहे. बघा काय म्हटलेलं आहे, नायदर ऑफ द अशा पद्धतीचं वाक्य. आता तुम्हाला कळालं असेल की नायदर ऑफ द आलेलं आहे. मग येणारं नाउन जे आहे अनेक वचनी पाहिजे, अनेक वचनी. परंतु मी तुम्हाला सांगितलं इथं जी क्रियापद येईल ती एक वचनी पाहिजे. आता विलिंग टू टीच फिजिक्स. आता इथं काय वापरायला पाहिजे बघा, हे जे आहे आर अनेक वचनी आहे, वेअर अनेक वचनी आहे, हॅड बी अनेक वचनी आहे. तर आपल्याला इज वापरायचा आहे इथं. ओके, काय वापरायचा आहे, इज वापरायचा आहे. इज तिथं बरोबर असेल. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला
विद्यार्थी मित्रांनो बघा, 8वा प्रश्न आता तुम्हाला सोडवायचा आहे. कशा पद्धतीने सोडवणार आहोत? चूज द करेक्ट सेंटेन्स. आता करेक्ट सेंटेन्स आपल्याला चूज करायचा आहे. याच्यामध्ये बी हे प्रश्न सर्व विचारलेले आहेत. ओके, काय म्हटलेलं आहे? द शिप्स वॉज ब्रेक्ड अँड एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन्ड. आता बघा, सिंपल गोष्ट आहे. इथं इथपर्यंत बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. ओके, या पद्धतीने अँड एव्हरी मॅन, अँड एव्हरी मॅन, अँड एव्हरी मॅन, अँड एव्हरी मॅन इथपर्यंत बरोबर आहे. पटापट आपण चला, इथपर्यंत चाइल्ड पर्यंत बरोबर आहे, चाइल्ड पर्यंत बरोबर आहे, चाइल्ड पर्यंत बरोबर आहे, चाइल्ड पर्यंत बरोबर आहे. आता मेन काय आहे इथं केस? इथं आपल्याला क्रियापद वापरलेले आहे. क्रियापद वापरलेले आहे. वेअर हे अनेक वचनी दिसलं ऑप्शन मध्ये, अनेक वचनी इथे अनेक वचनी दिसायला लागलं आणि इथे अनेक वचनी दिसायला लागलं. इथं अनेक वचनी, अनेक वचनी, अनेक वचनी आपण काढून टाकणार. फक्त आणि फक्त एकच ऑप्शन बरोबर असू शकते, ते बी वाच. आता मी बघा, कोणता नियम वापरला का? नाही वापरला. समजलं का कशा पद्धतीने मी याला क्लिक केलेलं आहे? या प्रश्नाला सहज तुम्हाला सोडवता येते, फक्त माइंडसेट तुमचं चांगलं असलं पाहिजे. कसं सोडवलं तुम्हाला कळालं असेल. ओके, चला समोरचा प्रश्न बघा. 9व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे? रीड द सेंटेन्स केअरफुली, चूज द करेक्ट. आणि बघा, हे एवढं वाचायचं काम नाही. करेक्ट सेंटेन्स, करेक्ट आन्सर द्या म्हणते बघा. आणि हे ऑप्शन बिलो गिलो काहीच वाचू नका, डायरेक्टली इथं लक्षात घ्या. मिल्क अँड हनी. आता बघा, हे मिल्क हे आणि हनी आपण अँडने 2 करते जोडा लागलो. अँड हे कंजंक्शन आहे. अँडने 2 करते जोडा लागलो. जर लक्षात घ्या, इकडंही अनकाउंटेबल नाउन असेल. अनकाउंटेबल म्हणजे ज्याला आपण मोजू शकत नाही, मोजण्यास ते अवघड जातात. लिटर, मीटर, किलोग्राम मध्ये मोजतो. आता मिल्क आपण लिटर मध्ये मोजा लागलो, हनी आपण लिटर मध्ये मोजत असतो. बघा, हे पदार्थवाचक नाम आहे. पदार्थवाचक नाम नेहमी एकवचनीच असते. मग त्याला कशानेही जोडो, येणारी क्रियापद आपल्याला एकवचनी पाहिजे. इथं आर वापरलेला आहे. आर वापरलेला हे चुकलेलं आहे. इथं बघा, मिल्क अँड हनी इज हे बरोबर आहे. नॅरेशिंग फूड, मला काही घेणं देणं नाही, मला अर्थाशी काही घेणं देणं नाही, मला काहीच घेणं देणं नाही त्या गोष्टीशी. मला एवढं माहित आहे की येणारे जे क्रियापद आहेत, येणारे जे नाव आहे, येणाऱ्या नावानुसार आपण इथं क्रियापद वापरायला पाहिजे. मग हे क्रियापद आपण अशा पद्धतीने वापरली, दोन्ही नाम एकवचनीच राहते. मग हे कसंही जोडू आपण. पदार्थवाचक नाम जर आपण दोन्ही याने जोडा लागलो, येणारी क्रियापद आपल्याला एकवचनी शोधायची आहे. मग तुम्हाला बघा, इथं काय म्हटलेलं आहे? करेक्ट सेंटेन्स कोणता आहे? ए तर चुकलेला आहे. इथं ए चुकलेला आहे, ए चुकलेला आहे, हे बरोबर आहे. सिंपल. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, 10वा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो मी. बघा कशा पद्धतीने सोडवायचा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. इच ऑफ द बॉईज. ओके, इच ऑफ द बॉईज तुम्हाला इथं कळालं की इच ऑफ द बॉईज अनेक वचनी नावापर्यंत बरोबर आलं. पण इथं येणारी क्रियापद जी आहे, इथून आपण वापरत नाही तर कुठून वापरतो? इच पासून आपण इथं वापरत असतो. मग मला सांगा, इच ऑफ द ने वाक्य सुरुवात झाली. बॉईज हे अनेक वचनी नाव, येणारी क्रियापद आपल्याला एकवचनी पाहिजे. इथं पाहिजे होती हॅज, इथं काय पाहिजे होती? हॅज. हे चुकलेलं आहे. ओके, चला त्याच्यानंतर मेनी अ मेन. आता मेनी अ सोबत आपल्याला इथं बी जे नाव पाहिजे असते ते कसं असलं पाहिजे? एकवचनी पाहिजे. खतम. मेन आहे म्हणून आपण इथं वाज वापरू शकत नाही. बघा, नायदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट हिअर. आता लक्षात द्या, नायदर ऑफ द थ्री. आता 3 हे अनेक वचन आहे. येणारी क्रियापद नायदर ऑफ द ने चूज करतो म्हटलं तर इथं इज आहे. हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे पहिलं चूक, दुसरं चूक, तिसरं बरोबर. ओनली सी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण बघा 10 प्रश्न सोडवलेले आहे. अवघड लेवलचे प्रश्न नव्हते, पण तुम्हाला वाटतात पेपरमध्ये अवघड लेवलचे प्रश्न आहे. सोडवायची टेक्निक राहते. ही टेक्निक तुम्हाला आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ऑनलाईन बॅच पाहिजेत किंवा ऑफलाईन बॅच पाहिजेत असेल तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. ओके, चला तर मग लवकरात लवकर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा मग डायरेक्ट मेसेज करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओज तुम्हाला जर शिकायचे असतील किंवा मग असे नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल, असे ट्रिक्स तुम्हाला शिकायचे असतील तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.